आज या ठिकाणी धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आणि संपूर्ण लोकसभा मतदारसंघातून आज या ठिकाणी मराठा बांधव उपस्थित राहिलेले होते। या ठिकाणी आज आम्ही मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विचारधारेशी संलग्न असलेले 1000 पेक्षा जास्त उमेदवार लोकसभेला उभा करण्याचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे। ज्या ठिकाणी पैशाची आर्थिक कमतरता आहे तिथून आम्ही लोकवाट्यातून सर्वत्र उमेदवार उभा करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आजपासून प्रत्येक बूथवर 10 यूथ कमीत कमी 10 लोकांची नियुक्ती करणार आहोत। कारण बूथ कमिटी आमची मजबूत असेल तर लोकसभेमध्ये आम्हाला विजय नक्कीच मिळेल। आता या 1000 लोकांमधून किंवा 1000 पेक्षा जास्त उमेदवारांमधून मनोजदादा जरांगे पाटील ज्या उमेदवाराचं नाव पुढे करतील, ज्या उमेदवाराला निवडून आणा म्हणतील त्या उमेदवाराला संपूर्ण मराठा समाज एकमुखाने निवडून आणेन, जेणेकरून तो उमेदवार मराठा समाजास ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी संसदेत हा संघर्ष करेल आणि मराठा समाजाला न्याय मिळवून देईल असा आम्ही उमेदवार उभा करण्यास ठरलेला आहे। आता वकील बांधव म्हणून आमच्या सर्व तालुक्यातील ज्या त्या ठिकाणच्या वकिलांनी जे उमेदवार असतील त्या ठिकाणी त्यांना मदत करण्याची, त्यांना सहकार्य करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे। मराठा आंदोलनामध्ये अनेक वकील बांधवांनी मराठा समाजासाठी मोफत केसेस लढवल्या होत्या। याचप्रमाणे या ठिकाणी जे उमेदवार असतील त्यांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तालुका कोर्टातील वकील त्या ठिकाणी मराठा बांधवांना मदत करणार आहेत। आणि अंतिम ज्यावेळेस उमेदवारी दाखल करायची असेल त्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बाजूला जिल्हा न्यायालय आहे, तिथे मराठा समाजाचे वकील त्या फॉर्म भरतेवेळी तो फॉर्म बरोबर आहे का, त्यात काही त्रुटी आहे का याचीही पाहणी करणार आहेत। अशा पद्धतीने वकिलांचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे। मराठा समाजाचे वकील या आंदोलनामध्ये संपूर्णपणे सहभागी आहेत। मी भारत राष्ट्र समिती पक्षाचा जिल्हा समन्वयक होतो, परंतु मी मराठा समाजासाठी आज भारत राष्ट्र समिती पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। भारत राष्ट्र समिती पक्ष आणि सर्व राजकीय पक्ष आज मी सोडलेले आहेत आणि मी पूर्णपणे माझ्या मराठा समाजासोबत आहे। अनेक वर्षापासून मी मराठा समाजासाठी लढत आलेलो होतो, त्यावेळेस माझ्याकडे पक्षांचे पद होते, परंतु आज समाजाची इच्छा आहे, समाजाची मागणी आहे की सर्व राजकीय पक्ष सोडून समाजासाठी खंबीरपणे लढायची आणि मी माझ्या समाजासाठी सर्व राजकीय पक्ष सोडलेले असून मी माझ्या समाजासाठी पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।